ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत नांदेड विभागातील जी काही कामं आहेत, त्याच्यामध्ये मुख्यतः लाईनिंगचे कामं असतील किंवा इतर कामं असतील, ही कामं बोगस झाल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे. मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे आणि विविध पक्षांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. हे कामं एवढे गंभीर आहेत की मागच्या 20-25 वर्षापासून ज्या कॅनॉलला नियमित पाणी येतं, जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जातं, ते पाणी आज कामं होऊन सुद्धा शेतात जात नाही. आज शासनाने त्याच्यावर करोडो रुपये, हजारो कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाहीये. ही गोष्ट गंभीर असून त्यामुळे त्या बाबतीत सर्व संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच तक्रारीची दखल घेऊन आज संभाजीनगरहून जगताप मॅडम नावाच्या ज्या एसई आहेत, मुख्य अधिकारी, त्या आल्या होत्या. त्यांनी आज दुधनवाडी झालं, अर्धापूरचा काही भाग झाला, या भागामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्ष साईट दाखवल्या. त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना असं आढळलं की माती मिश्रित जे काही स्लॅब असतो किंवा जे काही कॉन्क्रीट असतं ते झालेलं आहे. हाताने फुटणारं कॉन्क्रीट दाखवलं, अक्षरशः म्हणजे एका लातेमध्ये फुटणारं कॉन्क्रीट, खाली प्रॉपर त्याची हे नसणं, क्युरिंग नसणं आणि खाली जो काही बेसला मुरुम टाकायच्या ऐवजी त्यांनी किंवा पॉलिथिन टाकायच्या ऐवजी सरळ सरळ काळी माती भरलेली आहे, असंही त्यांना आम्ही दाखवलं. असे हे फक्त उदाहरणार्थ दाखवलेले आहेत. असे अनेक प्रकार या नांदेड विभागामध्ये आढळले आहेत आणि ही सर्व कामं बोगस झालेली आहेत. आज आपण पाहायला गेलं तर नांदेड विभाग हा खरं पाहिलं तर गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा सिंडिकेट झालेला आहे. या ठिकाणी एक अधिकारी 5-5, 6-6 वर्षापासून मुक्काम ठोकून आहेत. इथं यांना मलिदा भेटतो, हा मलिदा खाण्यासाठी हे सर्व अधिकारी इथे जमतायत. आम्हाला आपल्या मार्फत शासनाला एकच सांगायचंय आणि या अधिकाऱ्यांना सुद्धा एकच सांगायचंय की या समितीचा अहवाल जोपर्यंत व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हा अहवाल जर चुकीचा आला तर औरंगाबादला आम्ही संभाजीनगरला मुख्य अभियंते जे डायरेक्टर आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही मुक्काम ठोक आंदोलन करायची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मुदखेड तालुक्यामध्ये, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये कालव्याचे जे सब मायनर आणि मुख्य कालव्याचे जे कामं झालेत ते अत्यंत निकृष्ट जे होते, याबाबतच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत आणि या कामाचा भांडाफोड आज या विभागाच्या मुख्य अभियंता तशा प्रशासक, मेन मुख्य प्रकाश प्रशासक जगताप मॅडम आज जायमोक्यावर आल्या होत्या. त्यांनी जायमोक्यावरून या बाबीची पाहणी केली आणि त्यांच्या समोरच हा जो प्रकार होता तो सर्व शेतकऱ्यांनी सर्व निदर्शनास आणि आणून दिला आणि त्यानंतर जगताप मॅडम यांनी या संबंधित गुत्तेदाराचं शेतकऱ्यांची जी मागणी आहे, काळ्या यादीत टाकावं, ही एक पण त्याची प्रामुख्याने मागणी आहे आणि तसेच संबंधित जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून त्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन या शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने जगताप मॅडम दिलेलं आहे. काय होतं, खोलाई होते की कॉन्क्रीट मध्ये? त्यांचा थिकनेसचा जो त्यांनी थिकनेस म्हणताय, थिकनेसचा प्रकार होता. थिकनेस ही फक्त म्हणजे 7च्या जवळपास सेंटीमीटर मध्ये त्याची हे राहायला पाहिजे, जाडी राहायला पाहिजे, परंतु 3.5 मीटर सुद्धा भरत नाही हे त्यांच्या निदर्शनास शेतकऱ्यांनी जाऊन दिलं आणि त्यावर त्यांनी पूर्णपणे ज्यावेळेस ते म्हणजे सबमायनरचं बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम हाताने उकळत आहे हे शेतकऱ्यांनी त्यांना दाखवून दिलं आणि त्यानंतर हा जो भांडाफोड झाला यानंतर जो मुख्य अभियंता होत्या त्या सुद्धा हातबल झाल्या हा प्रकार पाहून. म्हणजे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे काम आहे या भागामध्ये अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सर्वपणे बोगस कामाचा आज शेतकऱ्यांनी होऊन भांडाफोड केलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की हे काम दर्जेदार करून देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आता तरी त्यांना थोडी आशेचा किरण थोडाफार हे झालेला आहे, परंतु संबंधित गुत्तेदार, संबंधित या विभागाचे अधिकारी यांचं संगनमत घेऊन हात मिळवून करून हा बोगस कारभाराचा पायंडा चालू आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.